राव शाहिद भाऊ बोलले की हे प्लॉटिंग आलेले फक्त 3,30,000मध्ये. शाहिद भाऊ बसलेले, त्यांना डायरेक्टली आपण विचारू, काय शाहिद भाऊ 3,30,000 पुण्याच्या जवळ प्लॉट आलेले, कसे काय आलेले, काय माहिती त्याची सांगा हो. अहो सगळं सांगू, पहिले संपूर्ण व्हिडिओ बघा, बिलकुल माहिती घ्या. ना लोकेशनला आहे, कुठे आहे, कसं पेमेंट करायचं आहे, सगळं माहिती घ्या आणि मग कॉल करा. नाही व्हिडिओ बघणार व्हिडिओ, पण माहिती तर द्यायला पाहिजे का नाही. खरं आहे का ते, सत्य आहे का 3,30,000मध्ये प्लॉट? सत्य आहे आणि 100% पुण्याच्या जवळ आहे आणि तुमच्यासाठी 3,30,000मध्येच आहे खरेदी. खरेदी सकट 3,30,000मध्ये सगळं काय. आणि ते पण बोलले तुम्ही EMI वर पण देणार आहे, ज्यांनी कॅश घेतले त्यांना सुविधा पण असणार आहे, कॅश डिस्काउंट पण असणार आहे, EMI वर पण असणार आहे 0%. बिलकुल. मंडळी तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे, संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे, कारण की 3,30,000मध्ये शाहिद भाऊनी खरं प्लॉट. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख आणि सोबत कोण बसलेलं ओळखा, त्यांचं नाव कमेंट बॉक्स मध्ये मला पाठवा. आणि त्यांना आज स्पेशल त्यांनी मला कॉल केले, त्यांनी बोलले की 3,30,000मध्ये एकदम R झोन रेसिडेन्शियल झोन असलेले प्लॉट आलेले फक्त 3,30,000मध्ये. आणि ते अजून एक बोलले की कॅश घेतलं तर त्याच्यामध्ये मोठा डिस्काउंट भेटणार आहे. आणि हे पण बोलले ते की एकदम पुण्याच्या जवळ असणारे हे प्लॉट असणार आहे. आणि इथं हे पण बोलले ते की खूप कमी आहे, ते एकरच्या आतमधलेच विकायचे, कारण की अशी वारंवार हे येत नाही अशी जमीन. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा तुम्हाला घर बांधवायचं असेल, पुण्यापासून थोडं मुंबई वगैरे असेल, तिकडून जरा थोडं शांती पाहिजे 2 दिवसात 3 दिवसासाठी राहण्यासाठी, तर ते पण उत्तम असणार आहे. तर मंडळी सगळी आपण चर्चा करू शाहिद भाऊ बरोबर. शाहिद भाऊ, तुम्हाला काय वाटतं की लोक येणार का नाही ते प्लॉट खरेदी करायला? एकदा तुम्ही बोलले होते की एकदा व्हिडिओ बनवलं तर त्यानंतर लोक स्वतःहून येणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? बोला त्या प्लॉट बद्दल. 100% जे आहेत फक्त 3,30,000मध्ये तुम्हाला प्लॉट भेटणार आहे, तोही 1,000 स्क्वेअर फूटचा. त्याच्यामध्ये तुम्ही 1 गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे किंवा 11 गुंठे सुद्धा सेपरेट 7-12 सह तुम्ही खरेदी करू शकता. बिलकुल. शाहिद भाऊ थोडंसं थांबवतो मी. बघा, आपण उर्ली कांचनला बघितलं किंवा नगर रोडला बघितलं तर तिथले काय भाव चालू उर्ली कांचनचे प्लॉटचे शाहिद भाऊ? लोकेशनवर आहे. हायवे पासून 1 किलोमीटर 7 लाख 8 लाख, 2 किलोमीटर गेला की 5 लाख, 3 किलोमीटर गेला 4 लाख 5 लाख, असा भाव उर्ली कांचन पर्यंत चालू आहे. ना पण मला असं वाटतं की थोडंसं तुम्ही अपडेट घ्यायला पाहिजे. जे हायवे पासून जवळ आहे त्याचं 25 लाख रुपये ऍग्रिकल्चर प्लॉटचे चालू आहे. आणि ते जे आहे पॉवर ऑपॉर्च्युनिटीवर देतात, लोक विकतात का नाही सांगा? कारण की आम्ही जेव्हा विकलं होतं त्यावेळेस तुम्ही 7 लाखाचा रेट बोलतात, आज त्या उर्ली कांचन झालं. बरं, वाघोली मध्ये काय भाव चालू आहे तुम्ही हे सांगा? हायवेला लागून 50 लाख रुपये गुंठा. हा बघा, आता बरोबर बोलले. कारण की शाहिद भाऊ जे रनिंग करतात ना, पुणे नगर रोडवर जास्त त्यांचं कार्य आहे. आणि माझा जो आहे पुणे सोलापूर रोडला जास्त काम आहे, कारण की मला इकडची अपडेट आहे. म्हणून त्यांना बोललं की तुम्ही जुनं बोलतात 7 लाखाचा. पण मंडळी, हे जे प्लॉट आहे तुम्ही विचार करा, तुम्ही गेस करा की हे कुठं असणार आहे आणि नेमकं कसं कुठला हे एरिया असणार आहे. थोडंसं गेस करत बसा. पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला थोडी माहिती देतो. आम्ही शाहिद भाऊ ह्या प्लॉट बद्दल काय बोलणार? किती गुंठे शिल्लक आहे? लोकांनी किती बुकिंग केलेली आहे? संपूर्ण 33 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्यामध्ये आपण 1-1 गुंठ्याचे प्लॉट रस्ता सोडून टाकलेले आहेत. आणि आता नवीनच डेव्हलपमेंट सुरू आहे, त्याच्या आधीच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे. फक्त 3,30,000मध्ये, ज्यामध्ये तुम्ही 50% डाऊन पेमेंट करायचं आहे. 50% जे उरलेली रक्कम आहे सोप्या EMI मध्ये 1 वर्षामध्ये क्लिअर करायची आहे. म्हणून तुम्ही बोलत होते हे अर्जंट जाणारे प्लॉट आहे, ही संधी आहे. कारण की थोडेच प्लॉट आहेत, रेटही कमी आहे. कारण की बाजूला 4.5 लाख 5 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे. तरी आपण ते भाव न पकडता आपण एक शेतीचा भाव पकडून सामान्य वर्गासाठी, सामान्य लोकांसाठी, की त्यांचं सुद्धा घर व्हावं, त्यांची सुद्धा 1 गुंठा जागा व्हावी. भरपूर लोकांना जागा घेतल्यानंतर लगेच घर बांधता येत नाही, पण पहिले जागा घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या या नंबरवर संपर्क करून आपली साईट व्हिजिट या प्लॉटसाठी तुम्ही बुकिंग करू शकता. साईट बघितल्यानंतर जर तुम्हाला प्लॉट आवडला तर त्यामध्ये तुम्ही 1 गुंठे 2 गुंठे बुक करू शकता. आणि तुमचा 7-12 खरेदी खत, संमतीपत्र, लाईट, पाणी, रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे काय होतं माहिती का, आपण भरपूर जाहिराती बघतो आणि कन्फ्यूज होऊन जातो. पण इथं बघा, हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल किती वर्षापासून चॅनल आहे
पण आम्ही जे काम करतो ना, सत्य रीतीवरच काम करतो. जे आहे कायदे कानून त्या ह्याच्यामध्येच आपण काम करतो. बरेचसे शाहिद भाई तुम्ही हे बघितलं का, बरेचसे आपल्याला कमेंट येतात, त्या कमेंटमध्ये म्हणतात की 7-12 एका गुंठ्याचा होत नाही, 2 गुंठ्याचा होत नाही. तर त्या लोकांना काय बोलू शकतात तुम्ही साहेब? 100% त्यांचं जे माहिती आहे ती बरोबर आहे की हवेली तालुक्यामध्ये तुम्हाला 1 गुंठा 2 गुंठ्याचा 7-12 भेटत नाही. पण सामायिक मध्ये जर असेल 10 गुंठे 11 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे तर तुमचा सामायिक मध्ये 7-12 होतो. बिलकुल हे सत्य आहे. आपण पहिल्यापासून सामूहिकच बोलत आलं ना, का आपण पर्सनल बोलतो का? पर्सनल घ्यायचा असेल तुम्हाला तर एनए प्लॉट तुम्हाला घ्यायला लागणार आहे. आणि तो एनए प्लॉट जो आहे तर तो तुम्हाला माहिती काय भाव पडतो, त्याचा रेट काय आहे एनए प्लॉटचा, 10 लाखाच्या पुढे. पण 1 गुंठा घ्यायला जमत नाही एनए प्लॉट. का जमत नाही शाहिद भाऊ 1 गुंठा घ्यायला? कारण की 1 गुंठ्याचा प्लॉटच नसतो. एनए प्लॉट जो असतो 1250च्या पुढे, सव्वा गुंठ्याच्या पुढेच तुम्हाला खरेदी करावा लागतो. आणि त्याच्यावर सर्व प्रकारचे बँकेचे लोन होतात, तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट पे करायला लागतो. आणि एनए प्लॉट्स हे तुमच्या सेपरेट 7-12 होतो, त्यामुळं तुम्ही ते हमखास खरेदी करू शकता. पण एवढी इन्व्हेस्टमेंट एका सामान्य माणसाला जमत नाही. कारण की जागेचंही व्याज भरायचं, घर बांधायला परत लोन काढायचं, त्याच्याही व्याज भरायचं. तर त्याच्यापेक्षा थोडं लांब जाऊन, अजून पुण्यापासून थोडं लांब जाऊन तुम्ही स्वतःचा 1 गुंठा बिनव्याजी तुम्ही खरेदी करू शकता. जे लोक एनए बोलतात तर त्यांच्यासाठी शाहिद भाऊंनी बोललेले बघा. बघा तुम्ही 1.25 गुंठा पण घेतलं म्हणजे 10 लाखाचा पण असला तो, तर कितीपर्यंत जाणार ते 1.25 गुंठा साहेब? 12.5 लाख. 12.5 लाख ते ओतायला लागणार. पण इथं तुम्हाला डायरेक्टली 3,30,000, इकडे 2,30,000 पण भरले ना, डायरेक्टली नावावरती तुमचा 7-12 खरेदी खत, जागेचा ताबा, लाईट बिल, हे सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार. बिलकुल. काल एक कॉल आला होता साहेब भाऊ, ते म्हटले की आमचा सगळे झालेले पेपर पण 7-12 दिले नाही डेव्हलपरने. तर ते कसं काय झालं असेल? ते जे तुम्ही पेपर बनवले तेव्हाच तुम्ही चौकशी करायची होती, डेव्हलपरशी बोलणं करायचं होतं की बाबा आम्ही जे खरेदी करतो आहे त्याचा आम्हाला 7-12 भेटणार आहे, नाही भेटणार आहे किंवा कधी भेटणार आहे, याची माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि खरेदी खतासह जर तुम्ही सामायिक मध्ये खरेदी केला आहे तर त्याचं संमतीपत्र घेणं गरजेचं आहे. बिलकुल. आणि 7-12 नसला भले ते सामूहिक असू द्या, 7-12 नसला तर तो प्लॉट कामाचा राहणार का? 7-12 काहीच करू शकणार नाही. नुसतं घर पण बनवू शकत नाही. ग्रामपंचायतला नोंदच होणार नाही. ग्रामपंचायतला नोंदच नाही होणार. अहो भले 7-12 ते सामूहिक असू द्या, आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलं आहे की सामूहिक 7-12 असू द्या, असणं गरजेचं आहे. 7-12 असणं गरजेचं आहे. पण काही असं हो राहिलेले बरेच जवळ पाहिजे त्यामुळे ते खरेदी करतात आणि 7-12 येत नाही, त्यामुळे ते मग फसून जातात. बिलकुल. आणि एक कॉल नाही शाहिद भाऊ, असे कितीतरी तुम्हाला पण आले असन, मला पण आले असन, भरपूर कॉल येतात. सर्वांना मी हीच माहिती देतो की तुम्ही जवळ खरेदी न करता थोडं लांब या, सगळे पेपर क्लिअर घ्या, जागाचा ताबा घ्या, लाईट पाणी रस्ता सर्व सुविधा घ्या आणि आपला प्लॉट बुक करून ठेवा. बिलकुल. भविष्यामध्ये तुम्ही तिथं घर बनवू शकता किंवा तुम्ही तिथं स्वतः फार्म हाऊस बनवू शकता आणि तिथं 100% राहू शकता. बिलकुल. फार्म हाऊस वरून आठवलं की आपल्याकडं 21 लाखामध्ये डायरेक्ट शेती आहे. आपल्याकडं 21 लाखामध्ये ते कसं काय आहे? 20 गुंठे पण भेटतील, 10 गुंठे पण भेटतील, शेतीही भेटेल. शेती. आणि हे जे 21 लाखाची शेती जी आहे, कुठला रूट आहे या शेतीला? सोलापूर रोड, केडगाव चौफुला, तिकडं भरपूर वेगवेगळे गावे आणि त्याच गावांमध्ये आपल्याकडं शेती डायरेक्टली विकायला आलेली. प्लॉट नाही, डायरेक्ट शेतीचा प्लॉट पण बोलू शकता. 10 गुंठे डायरेक्टली मोजून देणार आहे. तुम्ही तुमचा कंपाऊंड करा आणि त्याच्यावरती तुमचा एखादा फार्म हाऊस बनवा. 10 गुंठ्यामध्ये जे जे करायचं तुम्हाला ते, आणि सेपरेट 7-12 भेटणार आहे. ह्याला तर भेटणार ना सेपरेट 7-12 शाहिद भाऊ? शेतीला 100% 7-12 तुमचा सेपरेट भेटणार आहे. शेतीचा दाखला पण भेटणार का? ते तर तुम्हाला काढावं लागणार आहे. बिलकुल. ते तुम्हाला काढायला लागणार आहे. आणि त्या शेतीच्या दाखल्यासाठी काय काय लागतं थोडंसं आपण वेगळं बोलू. आता जर तुमची इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये वडिलोपार्जित किंवा तुमच्या आजोबांची जर जागा असेल, शेती करत असतील, तर तोच दाखला तुम्हाला शेतीचा दाखला म्हणून वापरता येतो. बिलकुल. शाहिद भाऊ, आज बघायला गेलं आपण 3,30,000 बद्दल पण बोललो आणि बघायला गेलं आपण
ह्या 10 गुंठ्याबद्दल आणि भरपूर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली. असं नाही की आपण माहिती दिली नाही, लोकांपर्यंत चांगले चांगले आपले मेसेजेस पोहोचू राहिलेले लोकांचे, आणि स्वतःहून लोक कॉल पण करून आपल्याला बोलतात की भरपूर तुम्ही गाईड करतात आम्हाला, आणि बरेचशे लोकांनी प्लॉट सुद्धा घेतलेले आपल्याकडून, बरोबर ना. आणि तुम्हाला अजून काय बोलायचं त्या जमिनीबद्दल 3,30,000च्या? खरेदी करायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क करा, लवकरात लवकर आपलं प्लॉट बुकिंग करून ठेवा, कारण की भविष्यामध्ये प्लॉट एवढ्या स्वस्तमध्ये तुम्हाला भेटणं शक्य नाहीये. तर आजच संधी आहे आणि ही संधी हातातून सोडू नका. बिलकुल. मंडळी, तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला प्लॉट पाहिजे, केव्हा तुम्ही किती वर्षापासून ते हुडकतात, तेवढी कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण की बघा, लोक शोधत 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 काय हो राहिलेले, माणसाचं वय वाढू राहिलेले, पण जशी पाहिजे ना तशी जागा भेटत नाही. काय आम्हाला असे पण कॉल येतात की पुण्यामध्ये प्लॉट शोधून द्या आम्हाला, तर 1 करोडच्या वरती पण दिलं तर पुण्यामध्ये प्लॉट भेटत नाही, बरोबर ना शाहिद भाऊ. आणि वाघोलीमध्ये जे आहे तर ते फार आतमध्ये उबाळे नगर आहे, दुबे नगर आहे, त्या साईडला 20-20, 25-25 लाख रुपये एका गुंठ्याचे भाव चालू आहे. आणि तो 7-12. हा, आणि ते पण आहे ना पॉवर ऑपॉर्च्युनिटीवर लोक विकू राहिलेले. तर मंडळी, तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की डायरेक्ट तुम्हाला 7-12 सामूहिकच पण भेटू राहिलं तर ती जागा घ्या, आमच्याकडून घ्या किंवा दुसऱ्याकडून घ्या, पण तुम्ही बघून घ्या. मी एवढं बोलणार आहे. पण आमच्याकडचं जे काम आहे एकदम रोख भाई ठोक काम आहे, एकदम एकदम 1 रुपयाचं तुम्हाला टेन्शन पडणार नाही, हे जे आम्ही तुम्हाला स्टार्टिंगलाच खात्री देतो. ओके, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.